हे 2 दिवस एक प्रकारची अस्वस्थता. प्रधानमंत्र्यांनी एक आवाहन केलं आणि त्याची चर्चा सर्वत्र होते. जे काही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं त्याची नोंद ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर मी विनंती केली की प्रश्न गंभीर आहे, स्थिती गंभीर आहे आणि अशा वेळेला देशाच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक ही अनेकदा आपण क्रायसिस असला तर दिल्लीला बोलवतो तशी बोलवावी आणि त्याला प्रधानमंत्र्यांनी स्वतः हजर राहावं. पण याच्या आधी गेले 3-4 वर्षात सर्व पक्षीय बैठका या झाल्या, पण त्याच्या एकाही बैठकीला प्रधानमंत्री नव्हते. कधी राजनाथ सिंग होते, कधी आणखीन कोणी होते. पण एकंदर अर्थव्यवस्थेवर किती गंभीर परिणाम होईल हे जे मुख्यमंत्री प्रधानमंत्री सांगायचा प्रयत्न करतायत त्याची तितक्याच गांभीर्यानं सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि त्यासाठी त्यांची उपस्थिती ही अत्यंत महत्त्वाची आहे. आज मी सकाळपासून ज्या संधी मिळेल त्यावेळेला टेलिव्हिजनवर बघतोय कुणी मोटरसायकलवर जातोय, पॅन्टच आहे, कुणी चालत जातोय आपल्या ऑफिसला. एकाने तर जाहीर केलं की मी म्हणते आहे पण माझ्या गाड्या मी कमी केल्या. त्या 17 होत्या, आता 17वरून आम्ही 8 वाजलेलो आहोत. म्हणजे मला तर धक्काच बसला की 17 गाड्या यापूर्वी कशासाठी होत्या हे काही मी समजू शकत नाही. आणि कमी केल्याच्या नंतर त्या 8 आणल्या. याचा अर्थ या सगळ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन हा अधिक गांभीर्याचा असला पाहिजे हे याच्यामधून स्पष्ट होते. तरी अशी स्थिती या देशात झाली नाही असं नव्हतं. पण ठीक आहे, त्याच्या अधिक चर्चा न करता एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणखीन काळजी करावी अशी स्थिती येऊ नये यासाठी या ठिकाणी या प्रश्नावर सगळ्यांनी सहकार्य करावं. हे ज्यावेळी मी सांगतो त्यावेळेला मुख्यमंत्री आणि अन्य घटकांनी सुद्धा आपली भाषा ही पण यावं असले पाहिजे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा
काल आणि आज स्टेटमेंट पाहिलं त्याच्यामध्ये उदाहरणार्थ राहुल गांधींच्या संबंधी त्यांनी जे शब्द वापरले मला स्वतःला ते अयोग्य वाटतात. राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत आणि तेही संसदेत. विरोधी पक्ष नेता ही एक कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आहे, हे पद आहे आणि ते लोकसभेचं आहे आणि त्यामुळे सिंगल सवालाची भाषा या पदावर असलेल्या व्यक्तीच्या संबंधी चालली तर आपली स्टेटमेंट लोक अधिक गांभीर्याने घेतात आणि ते घ्यावी अशी अपेक्षा आहे. या संदर्भात आणखी मला काही बोलायचं नाही. या बाबतीत तुम्हाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारू. सर, रुपया तो आपला जो आहे तो खाली येतोय सतत जो आहे तर, आणि एकूण जागतिक परिस्थिती युद्ध जे आहे ते अजून सुरू आहे, तर हेही कारण आहे असंही सरकारकडून सांगितलं जातं. असं आहे, रुपया त्याची किंमत $20 ही खाली येते. ही काय येते त्याचा विचार करायला पाहिजे. हे खरं आहे की हा जो इराणचा इश्यू आहे त्याचा काही ना काहीतरी दुष्परिणाम हा आहे, पण तेवढाच आहे का? आणि तेवढाच हा असेल तेव्हा हा निर्णय घ्यायला इतका उशीर का लावला? ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल लागून गेले त्या दिवशीपासून हे सगळे निर्णय घेतले. निवडणुकीच्या प्रक्रिया चालू होती त्या काळात हे गांभीर्य देशाच्या नेतृत्वाला आलं नसतं. त्या सर्व निवडणुकीच्या काळामध्ये कधीही या पद्धतीची जनतेमध्ये जागृती करावी हा विचार आला नाही. इनफॅक्ट मी कालचा परवा हे बघत होतो की सोमनाथाचं मंदिर जे आहे त्या सोमनाथाच्या मंदिराला 75 वर्ष राहिली म्हणून प्रधानमंत्री तिथे गेले त्याच्यातले काही तक्रार करायचं कारण नाही, पण ते मंदिराच्या तिथं बसले आणि एअरफोर्सची 6 विमानं ही वरून जाऊन त्या कार्यक्रमात सहभागी झालेली. म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट त्याच्या वाढत्या किमती या संबंधीचं स्टेटमेंट करायच्या आदल्या दिवशी 6 विमानं एअरफोर्सची ही त्या ठिकाणी घेऊन त्या संबंधीची त्याची जी काही झीज असते ती दाखवण्याचा प्रयत्न केला. मला एवढंच सांगायचं आहे की प्रश्न परिस्थिती गंभीर आहे, ते गांभीर्य सगळ्या पातळीवर दाखवली पाहिजे. पंतप्रधान म्हणतात की सोनं खरेदी करू नका, परदेश प्रवास टाळा. याचा परिणाम एक शक्य आहे का आणि याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती काय होईल? असं आहे की खरेदी करू नका हे सांगणं या स्थितीत याचा अर्थ एकच आहे की आपल्या करन्सीची जी व्हॅल्यू आहे ती घसरून द्यायची नाही हा त्याचा अर्थ येतोय.
आणि तो हा चुकीचा आहे असं मी म्हणत नाही. एका बाजूने आपण हे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने खर्च कमी करायला इतर अनेक गोष्टी आहेत तिथेच्या प्रशासनामध्ये. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत. साहेब, येत्या काही काळामध्ये आर्थिक आणीबाणी येऊ शकते का आपल्या देशामध्ये? एकूणच महामंत्री किंवा आर्थिक टंचाई, इंधन टंचाई. असं आहे की मला स्वतःला असं वाटतं की प्राईम मिनिस्टरचं स्टेटमेंट आल्यानंतर देशातल्या नागरिकांनी त्याचं गांभीर्य ओळखलं आणि त्याच्यामध्ये लोकांचं सरकारचं राहील त्याच्याशी सुसंगत भूमिका आणि त्याच्यात सातत्य हे राज्य आणि केंद्र सरकारमधल्या सगळ्या घटकांनी ठेवलं तर एक्स्ट्रीम पोझिशन होईल. हे जी चिंता आहे कदाचित ती येणार नाही, पण त्याची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देणार आहात का? देणार असाल तर तो कसा? कारण असं दिसते राज्यभरातल्या सगळ्या नेत्यांनी त्यांच्या गाड्या बदलल्या, कोणी इलेक्ट्रिक वापरते, कोणी टू व्हीलरवर जाते, तुम्ही म्हटलं तसं कोणी पायी जाते. तर हे केवळ प्रसिद्धीपुरतं आहे की यानं खरंच काही फरक पडतो आणि तुम्ही तसं काही करणार आहात का? जे माहिती नाही आता हे किती दिवस शिकणार आहे आणि ते सिंबॉलिक एक दिवसासाठी 2 दिवसासाठी असेल तर काही फरक पडणार नाही. पण खरंच पाहणार म्हणजे आता आज मी पाहिलं देवेंद्र फडणवीस अंतराळामध्ये मोटरसायकलवरून आले. उद्यापासून अंतराळामध्ये ते मोटरसायकलवरूनच आले तर लोक अधिक गांभीर्याने घेतले. असा प्रश्न राहिला माझ्या पुढचा. मला जे काही ज्याला इंग्रजीमध्ये सेल्फ परसेप्शन म्हणतात त्याचा अभ्यास आम्ही करत नाही, इंटेलिजंट डिपार्टमेंट करत. आणि ते लक्षात घेऊन त्यांनी मला जे काही संरक्षणाची माझी व्यवस्था केली त्याच्यामध्ये मला कळलं होतं की तुम्ही बुलेटप्रूफ गाडी ही वापरली पाहिजे. आणि बुलेटप्रूफ गाडी मला पाठवली, मुंबईला पाठवली, दिल्लीला पाठवली, इथं पाठवली. पण मी त्यांना विनंती केली की मला आवश्यकता नाही आहे. आणि गेले 4 वर्ष ही गाडी येत होती, मी पाठवत होतो. आता ती कधी करावी हे सांगितलं. अशा परिस्थितीत माझ्याकडे माझी स्वतःची गाडी गव्हर्नमेंटची नाही. त्याच्या पुढे रस्ता दाखवणारी गाडी आणि मागं एक गाडी. त्याच्यामध्ये इथल्या गृह विभागाचे लोक आणि माझा पर्सनल स्टाफ आहे त्यापैकी एक, असे साधारणतः 2 ते 3 वाहनं ही माझ्या पुढे असतात. यापूर्वी ही 4 होती म्हणजे ती जादा होती, पण ही 4 मी करून त्यालाच जवळपास 3-4 वर्ष झाली. आणि आता आणखीन त्याच्यात बदल करावा ही विनंती मी त्यांना केली. आजच त्यांच्या आले मी वाचून दाखव त्यांना त्यांना द्या.
सर्व PSU करिता एक सूचना आहे. सध्या माननीय पंतप्रधान विशेष सुरक्षा विभाग मुंबई यांनी माझ्या सहकार्याने कळलं. म्हणजे याच्या बाहेर आम्ही गेलेलो नाही. आम्ही जातोय त्याच्या बाबतीत त्यांनी आम्हाला त्यांचं मत स्वच्छ या ठिकाणी कळवलं आहे. तुम्ही म्हटलात की सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि त्याला मोदींनी यावं. मोदी थेट लोकांशी बोलतात मात्र सर्वपक्षीय बैठकीला येत नाही. याचा काय परिणाम होतो एकूण निर्णय प्रक्रियेवर? पार्लमेंटमध्ये सुद्धा ते कुठेच येतात. म्हणजे विश्वासाचा ठराव, अविश्वासाचा ठराव, राष्ट्रपतींचं अभिभाषण असे 2-3 जर ऑकेजन ठेवले तर ते फारसं कधी येत नाही. मागच्या 7 सेशनमध्ये राज्यसभेत एक दिवस ते आली असं आम्हाला पाहायला मिळालं नाही. आणि त्यामुळं साहजिकच देशाचा प्रमुख याची उपस्थिती ही राहिली आणि त्यांच्या समोर डिस्कशन झालं आणि अन्य घटकांची काय मताची त्यांच्या लक्षात आली तर त्याचं गांभीर्य सरकारने घेतलं आहे असं म्हणता येईल. साहेब, इंधनाचा आणि गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे महागाईचा दर वाढलेला आहे. सर्वसामान्यांना सर्वच गोष्टी महाग होत आहेत. सरकारला ही महागाई नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने अपयश आले का वाटते? असं एकदम हा निष्कर्ष लगेच काढणं योग्य नाही. या इश्यूची सुरुवात कुठून झाली? या इश्यूची सुरुवात झाली इराण आणि तिच्याच्या आणि विशेषतः लेबनॉनवर अजूनही अटॅक जे चालू आहेत त्या सगळ्यामुळं त्या भागात एक प्रकारचं चिंतेचं वातावरण आहे. इनफॅक्ट आपण इथून इंग्लंडला जातो कोणी भारतीय तो बाहेर इराणच्या जवळून जातो तो रूज करते. पण ही स्थिती झाल्यानंतर इराणची आणि अमेरिकेची तेव्हापासून तो रूल बदलला आणि लांबचा रूल हा घ्यावा लागला आणि लांबचा रूल घेण्यानं फ्युएल कन्झम्पशन वाढते, प्रवास महागात करतो आणि त्यामुळे दोष भारत सरकारला देणार नाही. देश पातळीवरती आम्ही एक मुद्दा जास्त चर्चेत आहे सध्या. तो नीट परीक्षा जी रद्द झाली त्याच्यामुळे साधारण 22 लाख मुलांचं नुकसान झाले. त्याच्याबद्दल सीबीआय इन्क्वायरी सुरू आहे. मात्र या पूर्वीच्या नीटच्या बद्दल सीबीआयने तपास केलेला होता त्याचाही खुलासा विद्यार्थ्यांचं सगळीकडून यापूर्वी एक दोनदा हे घडलं आणि ते घडलं असताना आवश्यक ती काळजी घेतली नाही हे आता आज हजारोमध्ये आज देशामध्ये जे परीक्षेला होतं आणि त्याचं व्यक्तिगत भवितव्य त्या परीक्षेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेलं आवाहन आणि दिलेला सल्ला या संदर्भात शरद पवार बोलतायत. ताफ्यातल्या गाड्यांची संख्या कमी केली आहे नेत्यांनी आणि सर्व PSU करिता एक सूचना आहे.
आहे की सध्या माननीय पंतप्रधान साहेबांनी इंधन बचतीकरिता त्यांचा ताफा कमी केला आहे. त्या अनुषंगाने बरेच VIP आपल्या वाहनांचा ताफा कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन ताफा कमी करताना किंवा तशी परिस्थिती निर्माण झाल्यास VIPच्या सुरक्षेमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही व आपली उपस्थिती कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. हे कुणी कळवलं? विशेष सुरक्षा विभाग मुंबई. विशेष सुरक्षा विभाग मुंबई यांनी माझ्या सहकार्याने कळवलं. म्हणजे याच्या बाहेर आम्ही गेलेलो नाही. आम्ही जातोय त्याच्यावरती त्यांनी आम्हाला त्यांचं मत स्वच्छ या ठिकाणी कळवलं आहे. तर तुम्ही म्हटलात की सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि त्याला मोदींनी यावं. मोदी थेट लोकांशी बोलतात मात्र सर्वपक्षीय बैठकीला येत नाही. याचा काय परिणाम? आनंद परांजपे यांच्याकडनं राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा देण्यात आला. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. मला दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. विधान परिषद न मिळाल्यामुळे आनंद परांजपे नाराज असल्याची चर्चा आहे. आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याची बातमी. मला दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या मी पार पाडल्या असं आनंद परांजपे म्हणालेत. विधान परिषदेत संधी न दिल्यामुळे आनंद परांजपे नाराज असल्याचं दिसतंय. या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडनं. गणेश, काय माहिती आनंद परांजपेंबाबत? नक्कीच पाहायला गेलं तर राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आपला आणि त्यामुळे सुनिवत नाराजी इंडिया आघाडीमध्ये एकदम साक्षात आहे. पण आम्ही त्यांच्याशी सुसंवाद. साहेब, पुण्यासारख्या शहरामध्ये बॉम्बसारखे जिवंत बॉम्ब सापडतात. यापूर्वी बॉम्ब स्फोटासारख्या घटना घडलेल्या आहेत. पुन्हा सुरक्षित राहिले का वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री म्हणतात तो बॉम्बच होता. सिरियस आहे याच्यात वाद नाही. पण दुसरी बाजू ही आहे की लक्षात आल्यावर तातडीनं जी काही सेव घ्यायची होती ती घेतली गेली. सर, राष्ट्रवादी काँग्रेसची जी राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर झाली आणि त्याच्यात नाव वगळल्यानंतर सुनील तटकरे यांनी तुमची भेट घेतलेली आहे. काय नेमक्या भेटीमध्ये चर्चा? सुनील तटकरे माझ्याकडे आले होते. गेले महिनाभर वेळ मागत होते. बाकी काय करून घेतलं. अतिशय रोहितदादा मध्यंतरी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की 2021 मध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होऊ शकतो. खास करून जय पवार जेव्हा म्हणाले की आगामी विधानसभा मी लढवावी अशी कार्यकर्त्याची इच्छा आहे. प्रत्येकाला आपलं मत आणि आपला निर्णय हा घ्यायचा अधिकार. तुम्ही काही या सगळ्या तुम्ही एकत्र सगळ्यांना बोलवलं होतं, काही सल्ला दिला? नाही, आमच्या चर्चा झाली कशी काळजी घ्यावी सगळ्यांनी. याच्यात एकमत झालं त्याच्यातही काही वाद नाही. त्या पक्षामध्ये प्रफुल्ल पटेलांचं नाव कार्यकारिणीतनं काढलंय. त्याच्यामुळे एक गट अस्वस्थांनी एक त्याच वेळेला पार्थ पवार आणि जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतले. या सगळ्याकडं तुम्ही काय कारण म्हणून बघता? दरम्यानच्या काळात प्रफुल्ल पटेलांनी अध्यक्षांचे सगळे अधिकार कार्याध्यक्षांना द्यावे असं एक पत्र दिलेलं होतं. त्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत या सगळ्या घडामोडी घडत आहेत आणि सुनेत्र पवारांनी पूर्ण ताबा मिळवण्यासाठी पटेलांना बाजूला केलं. तुमचं एकूण याच्याबद्दलचं काही आकलन आहे का? मला समज भाष्य करायचं काही कारण नाही. दुसरा पक्ष त्यांचे निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार. त्यांच्या सगळ्या पक्षाच्या भविष्यासाठी जनमानसामध्ये सगळे जे प्रभावी लोक त्यांचा स्वभाव कितपत आहे
कोणाच्या मनात असेल तर ती त्यांना व्यक्त करायची होती का हे मला माहिती नाही. पण मला हे माहिती आहे होईल होते ते शेतकरी आज आमच्यावर नाहीच अलीकडे नव्हते, पण गेले 25-30 वर्ष आदळले शेतकरी राज्यात होते, त्याचे अध्यक्ष, त्यामुळे त्यांच्यामध्ये काय कर्तृत्व आहे याची कल्पना मला आहे. उपयोग करून घ्यायचा याचा निर्णय घ्यायचा त्यांच्या असेसमेंट जसा असेल तसा निर्णय त्यांनी घेतला असावा. या सगळ्यात एक चर्चा सुरू आहे की जशी एरवी सुद्धा असते, या सगळ्या मागे तुमचा हात आहे किंवा तुम्ही याच्यात बऱ्यापैकी मार्गदर्शक आहात. पक्षावरचा ताबा जाऊ नये म्हणून कदाचित तुमच्याकडनं सल्ला घेतलेला असू शकतो. यात काही राष्ट्रवादीचे अजितदादांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात सुरू होती, मात्र निधनानंतर या चर्चा थांबलेल्या आहेत. आता पूर्णपणे या चर्चा थांबल्यात का? या पुढच्या काळात काही तसं चित्र आहे की विलिनीकरण? विलिनीकरणाची चर्चा अजितदादा असताना आमच्या वतीनं जयंत पाटील आणि दुसऱ्या बाजूनं अजितदादा असं झालेलं होतं. अजितदादांची इच्छा होती की आपण एकत्र यावं. जे काही डिस्कशन झालं त्या दोघांच्यात, त्या दोघांनी मला येऊन ब्रीफिंग केलेलं होतं आणि त्याचा साधारणतः की आपण एकत्र यावं ही त्या चर्चेचा सुरू होता. त्याच्यानंतर परिषद थांबला. पवार यांची लोक नाकारतायत, पण आता तुम्ही जसं म्हणता की या संदर्भात बैठका झालेल्या आहेत, मात्र आता ज्या त्या पक्षातले प्रमुख नेते अशा कुठल्या बैठका किंवा अशा कुठल्या चर्चा झाल्याच नव्हत्या. मला अजित पवारांनी सांगितलं आणि जयंत पाटलांनी सांगितलं ते ठाऊक आहे. ते चर्चा जरूर होती, पण त्याच्यात निर्णय झाले नव्हता. विकास लवांडे यांच्यावरती शाईफेक करण्यात आली. सध्या सुरू आहे वाद. आजच कुणाबद्दल केली काय नाव आज काहीतरी बलात्काराचे 12 सापडले. आपण जी घुसखोर केली त्याची आहे त्यातले एक महाराज बलात्कार दिघी पोलीस स्टेशन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला बलात्काराचा. सीए सांगितलं घुसखोरांची जी यादी प्रसिद्ध केली त्याचा एक व्यक्ती आज कुठेतरी सापडलेली आहे, दुष्कृतक आहे. याचा अर्थ या गोष्टी आता बाहेर यायला लागेल. आता ती त्याची मांडणी आणि त्याबद्दलची चिंता ही लवांनी व्यक्त केली, त्याचा हा परिणाम त्यांच्या हल्ला. म्हणजे वारकरी संप्रदाय माझा हा गुन्हा ब्लॅक ऑइल हे सुरुवात आहे. आणखी काहीतरी महाराष्ट्राचं गृहखातं या खर्चाकडे गांभीर्यानं वगैरे नाही बघितलं घ्यावी.
कामाचं महत्त्व दिलेला त्यांच्या गावात अशा वेळेला उसाचाही प्रश्न आहे. काल मला कालचा परवा राजू शेट्टी भेटायला आली आणि त्यांनी उसाच्या किमती कशा घसरत आहेत आणि ऊसापासून साखर केल्यानंतर त्या ऊस उत्पादकाला त्याच्या ऊसाची जी किंमत आहे ती कशी मिळत नाही आणि मिळते ती कशी अपुरी मिळते यासाठी आणि कोकणातल्या काही प्रश्नाच्यासाठी मी माझी आणि पुन्हा एकदा आपण पुढच्या अर्ध्या दिवसात बसावं ऊसाची किंमत ही शेतकऱ्याला मिळत नाही. साधारणतः कारखाने हे 100 दिवसापेक्षा 10 दिवस चालले पाहिजेत. खरं सांगायचं म्हणजे 5 ते 6 महिने चालले पाहिजेत तरच एकंदरीत त्याचं अर्थशास्त्र हे शिकून जातं. पण आता 300 दिवस 100 दिवस सुद्धा कारखाने चालू असतात आणि त्याचे जे कारणं असतात त्याच्यामध्ये ऊसाचं उत्पादन हे एक आहे आणि मुख्यतः उत्पादकांना वेळेवर त्याची किंमत मिळत नाही. त्याचा परिणाम हा उद्या चालू होईल आणि म्हणून तो परिणाम टाळायचा असेल तर उत्पादकाला चांगली किंमत देणं वेळेवर देणं याची आवश्यकता होती. याच्याऐवजी साखर निर्यात थांबवणं याचा अर्थ आणखी किमतीच्या बद्दलचे प्रश्न निर्माण करणं हे धोरण केंद्र सरकारने घेतलं आणि ते ऊस उत्पादकांच्यावर घातक आहे. महाराष्ट्र देशाचं 2 नंबरचं साखरेचं उत्पादन करणारं राज्य आहे आणि त्यामुळे त्याचे अधिक युद्धामुळे फर्टिलायझर्सचा पण एक प्रॉब्लेम येतो. तुम्हाला येणाऱ्या काळात शेतीवर काय सेकंदर खतं उत्पादन सर्व प्रकारची या सगळ्या परिणाम होईल असं दिसतं. सर उद्या जिल्हा नियोजन बैठकीला पण तुम्ही हजर राहणार आहेत असं समजलेलं आहे. एखादं जाईल अजेंडा बघणार अजेंडामध्ये सिरियस विषय असले तर जाईल सिरियस नसले तर जाणार. ऑनलाईन घेत आहेत बैठक ऑनलाईन असणार आहे या सगळ्या आव्हानानंतर. माहिती साहेब मिसिंग लिंकने प्रवास केला का? काल गेलो मला म्हणजे आन्सर कमी सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे ती कुठपर्यंत काय स्टेज आमची महाराष्ट्रामध्ये वेळ नाही आम्ही त्याच्या